ओम भट स्वाहा. हे आहे बैलजोडी आहे बरं का. शेतकरी आहे मी. सगळंच जमते आपला. शेतकरी आहे, कर्मचारी आहे ग्रामपंचायतचा. नाव मोठं लक्षण खोटं बरं का. पगारी नाहीत, काही नाहीत. हे ग्रामपंचायतचे काय म्हणतात, पगारी नाहीत. अरे पगारी कशाचा आहे? तुम्ही परमनंट नाही, मानधनावरती आहात तुम्ही. आणि ते काय कमेंट करतायत ग्रुपवरती, अहो माझी पगार झाली नाही एप्रिल महिन्याची, मार्च महिन्याची, मे महिन्याची. अरे तुम्हाला पगार कशाला लागते? तुम्ही रोजंदारीवर आहात तुम्ही बरं का. ग्रामपंचायत कर्मचारी हे रोजंदारीवर आहेत. म्हणून म्हणतो मी, कधीही तुम्ही पगार झाली का असा पुनरुच्चार करू नका बरं का. तुम्ही मानधनावरती आहात, तुम्ही परमनंट झालेलं नाही. तुम्ही फक्त 250 ते 200 रुपयामध्ये तुम्ही रोज राबता ग्रामपंचायत बरं का. कोणतंही मतदानाचं काम असू द्या, BLOचं काम असू द्या, तलाठी साहेब येऊ द्या, ग्रामसेवक येऊ द्या, अगर कोणतीही नाली काढायचं असू द्या किंवा काय औषध मारायचं असू द्या, डासाचं असू द्या, कोणतंही काम तुम्हाला 200 रुपयामध्ये करावं लागणार आहे ग्रामपंचायतचे कर्मचारी हो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा विकास होणार नाही आणि तुमचा विकास होऊ देणार नाहीत बरं काय. ग्रामविकास मंत्री प्रमोद महाजन बरं काय, महाजन जे आहेत ना, महाजन, ते फार असे गांडीला टाचे लावून पळतात. महाजन, गिरीश महाजन बरं, प्रमोद महाजनची ते डेथ झालेली आहे पहिलंच. पुण्याला त्यांच्या पुतण्याने त्यांच्यावर गोळ्या झालेल्या आहे. सॉरी, गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री बरं काय. हे तुमच्या सांगालो की रामायण महाभारतामध्ये सीता कोण होती म्हणले म्हणा, रावणाची सीता कोण होती म्हणले म्हणा, रामाची. तसं ग्रामपंचायत कर्मचारी तुम्ही किती जरी काही जरी केलात तरी तुमचा ते विकास करू शकत नाहीत बरं का. हे जे आहेत आपले विलासभाऊ कुरुमवार चांगलं झट्ट आहेत, पण तुमच्या ह्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचं युनियन जे आहे ते 2-2, 3-3, 4-4 युनियन असतात का हो? अरे येडे झवणे होते सगळे युनियनवाले. तुम्हाला जर विकास करायचा झाला तर तुमचं एक जशी ऊसाची मुळी असते तशा प्रकारचं तुमचं युनियन पाहिजे. एक युनियन एकीकडे गेलं खोरीमध्ये तर एक युनियन टेकडीला चाललं आहे, एक युनियन तुमचं हरण टेकीला चाललं आहे बरं काय, एक युनियन तुमचं फळाला चाललं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचे 3-3, 4-4 जे युनियन आहेत त्या युनियनचा फायदाच नाही, बेनिफिटच नाही तुमचा. म्हणून म्हणतोय तुमचं आयुष्यामध्ये तुमचं भलं होणार नाही, आयुष्यामध्ये तुमचा विकास होणार नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा. काही ग्रामपंचायत अशा आहेत की तिथे तुम्हाला सांगतो मी, रोज 1-1 लाखाची उलाढाल होते आणि काही ग्रामपंचायतला एक